नमस्कार. मनशक्तीच्या स्टुडिओमध्ये अतिशय मान्यवर आणि विद्वान असे व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे, ते म्हणजे डॉक्टर प्रकाश गंभीर. आणि हे जेनेटिसिस्ट आहेत आणि मुख्य म्हणजे मनशक्तीचं जे गर्भसंस्कार ही जी कार्यशाळा असते त्याच्यामध्ये ते मार्गदर्शन किंवा जे पेशंट्स आहेत किंवा जे पार्टिसिपंट्स आहेत त्यांच्या प्रश्नांना, क्वेरीजना उत्तरं देणे हाही भाग ते करत असतात. एपिजेनेटिक्स हे जे नवीन शास्त्र डेव्हलप झालेलं आहे त्याच्यामधले ते एक्सपर्ट आहेत. आणि गर्भावस्थेपासूनच जे काही आपण त्या गर्भावस्थेतल्या बालकाला जे काही इन्फ्लुएन्स आपण म्हणूया किंवा जे काही आपण आता संस्कार करतो तर त्याचा परिणाम कसा आपल्याला मिळतो, तर अशा अनुषंगाने त्यांचा अभ्यास आणि संशोधन आहे. तर सरांचं मी खूप स्वागत करतो आहे या स्टुडिओमध्ये मनशक्तीच्या. तर आता आपण दुसरी इंटरनॅशनल कॉन्फरन्स की ज्याच्यासाठी आपण इथे आले. काल तुमचं अतिशय सुंदर असं लेक्चर झालं, सगळे खूप खुश होते हे सगळं ऐकताना. तर मला पहिलंच विचारायचं की जे येणारं जे बालक आहे किंवा येणारं जे नवीन जो गर्भ आहे तर त्याचा जो काही जेनेटिकल एक्सप्रेशन आहे तर त्याप्रमाणे बिहेवियर आहे येणाऱ्या बालकाचं, असा जो एक भाग होता. आणि त्याला पॅरलली की नर्चर की त्यांचं संगोपन कसं केलं जात आहे, आणि तो जो वाद म्हणण्यापेक्षा की नेचर वर्सेस नर्चर आणि त्याप्रमाणे त्याचं बिहेवियर ठरतं. तर आत्ताच्या नवीन लेटेस्ट ह्याच्याप्रमाणे तुम्हाला त्याच्याबद्दल काय सांगता येऊ शकेल? एक गोष्ट आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्या शरीराची सगळी जी कार्य चालतात ती शरीराच्या पेशींद्वारे चालतात. आणि प्रत्येक पेशीमार्गे मध्ये डीएनए असतो आणि पेशीमधला डीएनए बेबीच्या आई वडिलांकडून आलेला असतो. त्याच्याबरोबर त्याला एनर्जी प्रोव्हाइड करणारे मायटोकॉन्ड्रिया असतात. याच्यातनं एनर्जी त्या मायटोकॉन्ड्रियाला स्वतःचा एक विशिष्ट असा डीएनए असतो. आता हे डीएनए पासून प्रोटीन्स तयार होतात आणि प्रोटीन्सद्वारे सगळं मेटाबॉलिझम चालतं. प्रत्येक पेशीमध्ये प्रोटीन्स तयार होतात आणि प्रोटीन्स जी तयार होतात प्रत्येक पेशीमध्ये वेगवेगळी प्रोटीन्स तयार होतात. त्याचप्रमाणे पहिली पेशी जी तयार होते ओवम आणि स्पर्म यांच्या युनियन मधनं, त्याच्यामधनं सगळ्या पेशी आपण म्हणतो तसं त्यांच्या सगळ्या टिश्यूज आणि सगळे ऑर्गन्स फॉर्म होतात. हे सगळं कोड जे असतं ते पूर्वी लोक समजायचे की डीएनए मध्ये आहे. डीएनए मध्ये नक्कीच कोड असतं. तुम्ही असं म्हणू शकाल की डीएनएचं कोड ही या पेशींची एक्झिक्युटिव्ह मशिनरी आहे आणि ते सगळं जे असतं ते आई वडिलांकडनं येतच. पण आई वडिलांकडनं येताना त्याच्याबद्दल आपण एक महत्वाचा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की येताना त्या डीएनएला कोणती कंट्रोल करायला पाहिजे. बरोबर. फॉर एक्झाम्पल की आता आपल्याकडे हे डीएनए कोड जर का त्या पहिल्या पेशीमध्ये असेल तर ते प्रत्येक पेशीमध्ये ते कोड जाणारच आहे डीएनएचा. तो डीएनए जो आहे तो एक ठराविक डीएनए प्रत्येक पेशीमध्ये जाणार आहे. पण त्याच्यामधनं मग न्यूरॉनची पेशी कशी तयार होते, इंटेस्टाइन्सची पेशी कशी तयार होते, मसलची पेशी कशी तयार होते. अगदी मसल जरी म्हटलं तरी आपल्या हृदयातला जो स्नायू असतो आणि आपल्या मसल मधला पेरिफेरल मसल मधला जो स्नायू असतो ते वेगळे वेगळे असतात. त्या पेशींचे मसल्स तिथं कुठली प्रोटीन्स तयार होतात, ते कार्य कसं पार पाडतात हे कोण ठरवतं की कुठल्या पेशीमध्ये कुठलं प्रोटीन किती तयार व्हायचं. आता आरबीसी जी आपली लाल रक्तपेशी जी असते तिचं जे कार्य असतं ते म्हणजे ऑक्सिजन वाहून देणं, कार्बन डायऑक्साईड परत आणणं. तर त्याच्यासाठी त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन लागतं. हिमोग्लोबिन हे फक्त रेड ब्लड सेल मध्ये तयार होतं, ते तिच्यामध्येच का तयार होतं, ती चपटीच का असते आकाराने, कोण ठरवतं सगळं? डीएनए तर तोच आहे. तर हे सगळं ठरवण्याची जी मशिनरी त्याच्यावरती पण असते त्याला आपण एपिजिनोम म्हणतो. एपिजिनोम हे डीएनए मधलं कुठलं कार्य, कुठलं फंक्शन, कुठलं प्रोटीन किती वेळा, किती कुठल्या आपल्या आयुष्याच्या स्टेजमध्ये किती तयार होणार आहे हे सगळं हे एपिजेनेटिक्स मशिनरीवरती अवलंबून असतं. आणि त्याच्यामुळे डीएनए आणि एपिजिनोम एकत्र कार्य करतात. दुसरं महत्वाचं असं की बाहेरची जी आपली एन्व्हायरमेंट आहे की बाहेरचे जे फॅक्टर्स आहेत ज्याला आपण नर्चर म्हणू शकतो एका दृष्टीने, ही नर्चर ह्या डीएनएला कसं त्याच्यामध्ये त्याच्या कार्यप्रणालीला कसं ती त्याच्यावरती परिणाम साधू शकते हे आपल्याला एपिजेनेटिक्सच्या अभ्यासावरनं थोडं थोडं आता समजायला लागलं. तर पूर्वी आपण म्हणायचो की डीएनए कोड आहे म्हणजे आपला सगळं जिनोम समजला म्हणजे आपण काही करू शकतो. ह्युमन जिनोम प्रोजेक्ट होता. ह्युमन जिनोम प्रोजेक्ट सगळं आपण सगळं आयुष्य कळेल. अजून त्याच्यामध्ये मग त्यांनी क्लोनिंग वरनं आपण कृत्रिम प्राणी तयार करू शकतो. पण कृत्रिम प्राणी तयार करून सुद्धा जी डॉली होती ती तशी अल्फा युशिस ठरली. तर त्याच्याबद्दल सगळं आपल्याला अजून माहित नाहीये. तर त्याच्यामुळे हे जे माहित नाहीये हे एका वेळेला एपिजिनोम वरती असेल.
तर त्याच्यामुळे एपिजिनोम हे त्याचा अभ्यास त्या दृष्टीने महत्वाचा आहे. आणि गर्भसंस्कार आणि कार्य हे कॉन्फरन्स जी आहे ती अतिशय आवश्यक आहे. याचं कारण असं की जो जन्माच्या वेळेला पहिल्या सेलला झायगोटला, त्याला आपण झायगोट फॉर्मेशन, तर झायगोट पहिल्या पेशीला सगळ्या पेशी तयार करायच्या. तर प्रत्येक डीएनए वरती एपिजिनोमचे केमिकल टॅग्स असतात. आणि हे केमिकल टॅग्स जे असतात ते झायगोट मध्ये मात्र नसतात. त्या स्टेजमध्ये ते नसतात कारण तिला प्रत्येक पेशी तयार करायची असते. तर त्याच्यामुळे पहिला जो पिरियड आहे असं आपण म्हणू की त्याच्यामध्ये पहिल्यासारखे जे ऍडल्ट किंवा मोठ्या मुलासारखे मोठ्या माणसांसारखे जे टॅग्स आहेत ते पहिल्या पेशीवरती नसतात. हा पिरियड फारच क्रुशियल झाला, सेन्सिटिव्ह पिरियड झाला. याच्यामध्ये जर का आपण जर का व्यवस्थित हँडल करू शकलो तर मग त्याच्यामध्ये आपल्याला त्याचं फ्युचर जे आहे त्याचं सगळं पुढचं कार्य कसं होणार आहे त्या डीएनएचं, त्या पर्टिक्युलर व्यक्तीचं हे एखाद्या वेळेला याच्यावरती अवलंबून असेल. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये जास्त न्यूट्रिशन सांभाळणं महत्वाचं आहे. त्याच्यामुळे बाकी काही होत नाही हे महत्वाचं आहे. तशी स्त्रीचं, तिचं आणि फॅमिलीचा रोल त्याच्यामध्ये असा आहे की तिला काही म्हणजे असं तिला खुश ठेवायचं, आनंदी ठेवायचं, कारण ते पण महत्वाचं असेल. आणि त्याच्यामुळे हे एपिजेनेटिक मशिनरी आहे ती प्रॉपरली पोटेन्शियली तिचं जेवढं आहे ते गाठू शकेल डीएनएचं, असं त्याच्यामध्ये आपल्याला त्याची काळजी घ्यायला पाहिजे. आणि गर्भसंस्कार हे याच्यासाठी पार पडते फार महत्वाचं आहे कारण तो फार अतिशय क्रुशियल पिरियड आहे. करेक्ट. सर, एक अकॅडमिक इंटरेस्ट मधूनच विचारायचं आहे. म्हणजे आता जे बघणारे सगळे लेमॅन आहेत, सगळ्यांना खूप काही याच्यातला अभ्यास आहे असं नाही, पण जे आपण एक स्कूलिंग मधून याच्यामधून शिकलेलो असतो की जो प्रश्न एक पडतो असा की जसं झायगोट फॉर्मेशन झालं, स्पर्म अँड ओव्हम याचं एकत्रीकरण झालं, झायगोट फॉर्मेशन झालं, त्याच्यानंतर सेल डुप्लिकेशनची प्रोसेस आहे की जे स्कूलिंग मध्ये पण सगळेजण शिकले की एकाचे 2 होतात, दोन्ही सारखे असतात, 2चे 4 होतात, 4चे 8 होतात, 8चे 16 होतात, आणि असं करत करत 2.5-3 किलोचं होईपर्यंत जे काही बाळ तयार होतं. पण जे म्हणजे सगळे आयडेंटिकल असताना त्याच्यातली एक पेशी हृदयाचं स्थान घेते, एक पेशी मेंदूचं स्थान घेते, एक पेशी अजून वेगळे, एवढे सगळे जे अवयव आहेत किंवा ह्याच्यातले सगळे आहेत, तर मग हे कसं घडत असेल किंवा कसं घडतं बायोलॉजिकली किंवा आणि त्या दृष्टीने? नाही, याचं प्रोग्रामिंग ऑलरेडी असतं आणि त्यावेळेला ते डीएनए मध्ये ते बिल्ट इन असेलच त्याच्यामध्ये. पण ते प्रोग्रामिंग वेळच्या वेळेला कसं व्हावं हे जे आहे सगळं हे याच्यावरतीच अवलंबून असतं, म्हणजे याच्यावरती एपिजिनोमवरती. आणि त्याच्यामुळे ते कुठला टिश्यू किती वेळा फॉर्म, कुठली सेल कुठे जाणार, त्याचं फॉर्मेशन कसं होणार, थोडक्यात एम्ब्रिओ कसा डेव्हलप होणार, हे सगळं जे आहे ते आधीच घडलेलं असतं. आणि त्याच्यामध्ये आपण फार भाग्यवान आहोत की याच्यामध्ये बहुतेक वेळा चुका होत नाहीत. सुरुवातीला जर का चुका झाल्या तर बरेच वेळा आपण म्हणतो की ॲबॉर्शन्स होतात किंवा प्रेग्नन्सी लॉस होतं. तर सुरुवातीचे जे प्रेग्नन्सी लॉसेस आहेत त्याच्यामध्ये अशा चुका जर का झाल्या तर त्यांना दे आर नॉट कॉम्पॅटेबल विथ लाईफ. थोडक्यामध्ये त्याच्यामध्ये जगू शकत नाही, त्याच्यासाठी त्या इक्विप नसतात. अशा वेळा त्यांचा लॉस होतो. दॅट इज क्वाईट अ हाय नंबर. 10 to 15% of all conceptions end in a pregnancy loss. आणि त्याच्या पण आपण आधी जर का गेलो आपण तर त्याच्यामध्ये असे आपण जर का केमिकल प्रेग्नन्सीज म्हणून असतात की जे लॉसेस आपल्या लक्षात पण येत नाहीत कारण पिरियड मध्ये काही फरक नाही पडत. पण या बायोकेमिकल प्रेग्नन्सीज म्हणतो आपण त्याच्यामध्ये HCG हॉर्मोन वाढलेलं असतं आणि याच्यामध्ये जर का आपण त्यांचे क्रोमोसोम्स तपासले तर 60 ते 70% प्रेग्नन्सीज मध्ये क्रोमोसोमची काहीतरी ॲबनॉर्मॅलिटी असते. 60% असे एम्ब्रिओज लॉस होतात. थोडक्यामध्ये निसर्ग जसं ते पारखून घेतो की यांची डेव्हलपमेंट व्यवस्थित होणार आहे किंवा नाही. जर का डेव्हलपमेंट व्यवस्थित जर का होणार असेल तर मग त्या प्रेग्नन्सीज पुढे जातात आणि त्याची नॉर्मल डेव्हलपमेंट होते. क्या बात. त्याच्यामध्ये अजून एक जो भाग येतो की मुलांचे सध्याचे जे बिहेवियरल इश्यूज वाढत चाललेत, उदाहरणार्थ हायपर ऍक्टिव्हिटी वाढली आहे, ADHDचे इश्यूज वाढत चाललेले आहेत, किंवा आता हल्ली आम्ही ज्या मुलांशी म्हणजे पॅरेंट्सशी बोलताना किंवा हे करताना इतक्या गोष्टी लक्षात येतात, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर आहेत किंवा DSM-4 झालं, DSM-5, त्याच्यामध्ये म्हणजे एक एक गोष्टी वाढतच चालल्यात बिहेवियरल ज्या गोष्टी ज्या आहेत त्या. तर त्याचा ह्या संगोपनाशी किंवा गर्भावस्थेत असतानाचं जे काही जी स्थिती आहे जेनेटिक्सची आणि ॲट द सेम टाइम त्यांचं संगोपन कसं केलं आता किंवा त्यावेळेचं जे तुमचा आता रिसर्च त्याच्यावरती आहे की इन्फ्लुएन्सेस त्या गर्भावस्थेमधल्या
त्याच्यामध्ये काय असतात, तर त्याचा परिणाम आपल्याला बघायला मिळतो. तर त्याचा काही संबंध आहे का कसं? याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे की ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर्स किंवा ADHD याचं प्रमाण नक्कीच वाढत चाललंय मुलांमध्ये, आणि भारतामध्ये तर ते 2% येऊन पोहोचते. हे फारच गंभीर आहे. आणि त्याच्यामध्ये या मुलांना तर त्यांचं सगळं बघायला लागतं, त्यांची डेव्हलपमेंटकडे लक्ष द्यायला पालक त्याच्यामध्ये अडकून राहतात. त्याच्यामुळे याच्याकडे आपण लक्ष द्यायलाच पाहिजे. याच्यामध्ये सध्याच असं होतंय का पहिल्यापासून असं आणि आपल्या लक्षात येतं, अवेअरनेस जास्ती वाढलाय किंवा टेस्टिंग तर सगळ्यांना वाईडली अवेलेबल होते म्हणून होतं ते, असे दोन विचारप्रवाह आहेत. पण याच्यासाठी आपण काही करू शकतो का, हा भाग फार महत्वाचा भाग आहे हे टाळण्यासाठी. सध्या आपण बघतोय की कोविड नंतर लोक जरासे स्वतःमध्येच जास्ती गुंतलेले असतात, त्यांचा स्क्रीन टाइम वाढलाय. हा फॅक्टर पण काही लोकांना महत्वाचा वाटतो, असेल सुद्धा तो महत्वाचा, त्याच्याबद्दल तर म्हणजे हे संशोधन नक्कीच बाहेर येईल. पण याच्या पहिल्यापासून अनेक संशोधनं अशी झाली आहेत की ज्यांना चांगल्या प्रकारे कन्सिस्टंट, ज्याला आपण असं म्हणू शकू की ज्याच्यामध्ये काही फार फरक नाही पडत असं पेरेंटिंग पहिल्यापासून मिळतं, अशा लोकांचं इमोशनल आणि त्यांचा कॉग्निटिव्ह परफॉर्मन्स, भावनिक आणखी त्यांचा बुद्धीचा परफॉर्मन्स हा जास्ती चांगला असतो, मोठेपणी सुद्धा. समजा जर का त्यांचं चाइल्डहुड एक्सपिरियन्सेस त्यांचे चांगले नसतील तर त्यांच्यामध्ये बरेच असे चेंजेस घडून येतात. बरेच वेळेला असं प्रूव्ह झालंय, ॲनिमल एक्सपेरिमेंट काही काही ह्युमन पब्लिकेशन्समध्ये पण मेन्शन्ड आहे की या चेंजेस एपिजेनेटिक स्वरूपामध्ये असतात. आणि त्याच्यामुळे पुढे गेल्यावरती त्यांना मग सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स असतात, कॉग्निटिव्ह प्रॉब्लेम्स असतात, अँड दे आर नॉट वेल ऍडजस्टेड विथ सोसायटी. आता एक उदाहरण त्याचं जर का द्यायचं झालं तर हंगेरीमध्ये एका ऑर्फनेजमध्ये त्यांनी स्टडी केलं होतं की आता ऑर्फनेजेसमध्ये काय असतं अनाथाश्रमामध्ये की केअरटेकर कमी असतात, मुलं जास्त असतात. आपल्याकडे एक मुलगा आई वडील असे आपल्याकडे केअरटेकर असतात, 1 to 1. त्याच्यामध्ये तिथे ऑर्फनेजेसमध्ये ऑब्व्हियसली नसतं तसं. तर 2 वर्षानंतर ज्यांचं अडॉप्शन झालंय आणि 2 वर्षाआधी ज्यांचं अडॉप्शन झालंय, तर आधी ज्यांचं अडॉप्शन झालंय त्यांचे परफॉर्मन्सेस हे नक्कीच जास्ती चांगले होते. 2 वर्षानंतर ज्यांचं अडॉप्शन झालं त्यांचं कॉग्निटिव्ह परफॉर्मन्सेस हे कमी होते. थोडक्यामध्ये याच्यामध्ये आपल्याला आई वडिलांचं महत्व आणि त्यांची केअर हे आपल्याला लक्षात येतं. त्याचप्रमाणे काही एक पब्लिकेशन आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की ज्यांना चाइल्डहुड अब्यूज होता लहानपणी, अशा लोकांच्या हिप्पोकॅम्पसमध्ये, हिप्पोकॅम्पस हा ब्रेनचा एक पार्ट झाला आणि तो मेमरीसाठी फार तो महत्वाचा असतो, त्यांच्या हिप्पोकॅम्पसमध्ये सुइसाइड व्हिक्टिम्स मध्ये त्यांनी तपासलं की ज्यांना चाइल्डहुड अब्यूज होता आणि ज्यांना काही चाइल्डहुड अब्यूज नव्हता. तर ज्यांना चाइल्डहुड अब्यूज होता त्यांच्यामध्ये काही एपिजेनेटिक विशिष्ट चेंजेस सापडले त्यांच्या हिप्पोकॅम्पसमध्ये. थोडक्यामध्ये म्हणजे ॲडल्टहुडमध्ये पण पूर्वीच्या झालेल्या इन्सल्टचे चेंजेस तिथं त्याच्या अजूनही होते आणि त्याच्यामुळे एखाद्या त्यांच्या सुइसाइडवरती त्यांचं हे गेले असतील. तर थोडक्यामध्ये हे जे सगळे फॅक्टर्स आहेत हा नर्चरचा भाग आहे. त्याच्यामुळे जे पेरेंटिंग जे असेल ते कम्फर्टेबल असेल, कन्सिस्टंट असेल. आणि पेरेंटिंग हे फक्त जन्मानंतर चालू होतं का, जन्माच्या आधी काही आयुष्य असतं किंवा नाही? तर माझं लॅबचं आमचा मॉटो आहे, लाईफ बिगिन्स बिफोर बर्थ. आपल्याला आधार कार्ड मिळतं, पासपोर्ट मिळतो, तो आपल्याला जन्म झाल्यानंतर मिळतो, पण आपलं कन्सेप्शन पासून आपलं चालू असतं. आणि एखाद्या वेळेला आपलं आयुष्य आपल्या आईच्या तिची आई जेव्हा प्रेग्नंट असेल तेव्हा त्या मध्ये पहिली सेल डिव्हिजन झालेली असते, तेव्हापासून आपलं आयुष्य चालू असतं का? त्याच्यामध्ये मी कधी प्रवेश केला त्याच्यावर, मी म्हणजे कोण, हे सगळे बाकी आपले फिलॉसॉफिकल प्रश्न जरी सोडले तरी हे सगळे पिरियड्स महत्वाचे आहेत. थोडक्यामध्ये गरोदर स्त्रीने पहिल्यापासून आनंदी असणं, तिची स्वतःची आरोग्य तिने सांभाळणं, संवाद साधणं गर्भाशी. कारण गर्भ आपल्याला आपण बघतो की आपल्याला नवीन नवीन आपल्याला पुरावे मिळत आहेत की गर्भाला समजतं सगळं, आणि समजत असेल ती संवाद पण साधू शकेल. आणि फक्त ती नाही, कारण मूल येणार ते फक्त आईकडे नाही राहणार, तर त्याच्यावर तिच्या मुलाचे वडील असतील, बाकीच्या फॅमिलीज असतील, या सगळ्यांचं टीमवर्क असेल ते, आणि आनंदी वातावरण ठेवून मुलाशी संवाद साधून हेल्दी लाईफस्टाईल ठेवलं तर त्या मुलाचं जे पोटेन्शियल आहे आणि त्याच्यापेक्षा जास्ती रिअलाइज होईल. आपली सोसायटी व्यवस्थित, आपला देश व्यवस्थित त्याच्यामुळे तयार होईल. आपल्याला लिगसी जी मिळते, जी देणगी जी मिळते म्हणजे आपल्या याच्या आई वडिलांकडनं, त्याच्यामुळे आपण बेटर सोसायटी, बेटर नेशन आपण या
प्रोग्राममध्ये फॉर्म करू शकू. असं याच्यामध्ये याचा स्कोप भरपूर आहे. संशोधन आता नवीन एपिजेनेटिक्स आणि याच्यामधल्या शोधांमुळे आपल्याकडे काही बायोमार्कर्स होतील किंवा आपण आता जसं आपण जिनोम सिक्वेन्सिंग करतो तसं त्याच्यामध्ये मग एपिजिनोम सिक्वेन्सिंग असेल, प्रोटिओम सिक्वेन्सिंग असेल, मायक्रोबायोम सध्या महत्वाचं म्हणतोय, मेथिलोम आता सध्या एपिजेनेटिक्स वरती मेथिलोम म्हणतात त्याला. आणि हे सगळं आपल्याला बघता येऊ शकेल अशी सध्याचं आहे. रिसर्चमध्ये असेल ते, प्रॅक्टिसमध्ये किंवा त्याच्यामध्ये काही टूल्स मिळणार नाही, पण हे महत्वाचं आपण बघू शकू त्याच्याकडे. गर्भसंस्कार इफेक्टिव्ह होतोय आपण आपले रिझल्ट पण बघू शकतो टेस्टिंगच्या नंतर मुलांच्या, पण याच्याबरोबर आपण केमिकली पण ते बघू शकतो की जेणेकरून परदेशातले लोक पण आपल्याला जरा जास्त विश्वास ठेवतील, कारण ते एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन म्हणतात त्याला. एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन कडे आपल्याला नक्कीच आपण जाण्याची पावलं सध्याच्या संशोधनातून नक्की उचलू शकू. बरं, त्याच्यामध्ये एक थोडासा सूक्ष्म प्रश्न म्हणजे माइंड ओव्हर मॅटर असा जो एक आणि तो जो एक जी सूक्ष्मता आहे की बाबा की मॅटर की माइंड, माइंड की मॅटर, आणि असं करताना माइंड अँड मॅटरचं कुठेतरी तर असा सूक्ष्म अभ्यास करताना तुम्हाला असं अभ्यासातून जाणवतं का किंवा की मनाचं अस्तित्व किंवा त्या अनुषंगाने, कारण इथे स्वामी विज्ञानानंद जे आहेत त्यांनी मनाची व्याख्या केली की दॅट विच कॅन ट्रान्सेंड द वेलॉसिटी ऑफ लाईट, आणि त्यांनी डॉक्टर पावलॉव आणि आईन्स्टाईन यांच्या थेअरीतून त्यांनी या पद्धतीचा आणि मग त्याच्या अनुषंगाने जे काही एव्हिडन्सेस मिळत जातात की मनाचं अस्तित्व तुम्ही मानलं तर बरेचसे बायोलॉजीमध्ये असलेले, बिंदुशास्त्रात असलेले किंवा बिहेवियरल सायन्समध्ये असलेले असे प्रश्नांची उत्तरं मिळतात फक्त एक मन हे कन्सिडर केलं तर तसा तुमच्या अभ्यासातून किंवा तुमच्या प्रॅक्टिसमधून किंवा एवढ्या वर्षांच्या अनुभवातून तुम्हाला असं काही जाणवतं किंवा त्याचे पुरावे काही असे तुम्हाला मिळतात का? मी वेगळ्या पद्धतीने याचं उत्तर देईल. म्हणजे स्वामीजींनी सांगितलंय की जिथं सायन्समध्ये एक्सप्लेनेशन नाही अशा ठिकाणी मनाचा नक्कीच परिणाम होतो आणि तो नक्की होत असं नक्कीच असणार आहे. तर याच्यामध्ये कुठे होतो आपण सायन्स मनाचा आता आपण इथं जिनोम आणि एपिजिनोम आपण जर का विचार करत असू तर आपण असं बघूया की एपिजिनोम की जो जिनोमला आपण म्हणतो कंट्रोल करतो तर तो कशाने त्याच्यावरती परिणाम होतात. असं जर का केलं तर एक म्हणजे ती मनुष्य किंवा ती व्यक्ती काय खातीये, काय पितीये, तिला सवयी कुठल्या असतात, कुठे वावरतीये आणि त्यांना काही व्यसन वगैरे काही आहेत का, याच्यानी जर का फरक पडत असेल तर या सगळ्या गोष्टी तर मनानेच कंट्रोल होतात. थोडक्यामध्ये तुमचं जे परफॉर्मन्स सगळं जो आहे तुमच्याकडे जे तुम्हाला करता येऊ शकतं हे कंट्रोल करायला शेवटी मनच आहे. दुसरी गोष्ट अशी की सायंटिस्ट हे शास्त्रामध्ये नसलेल्या गोष्टींचा पण विचार करतात आणि शोध लावतात आणि त्यांना मग ते एक्सपेरिमेंट करतात आणि ते प्रूव्ह करतात. नसलेल्या गोष्टीचा आपण कसं शोध लावू शकतो, तिथं पोहोचण्यासाठी पण आपल्याला मनच पाहिजे. याच्याबद्दल आता आध्यात्मिक सांगड जर का त्याची घालायची जर का झाली तर स्वामीजींनी म्हटलंय की एखादी व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याची प्रत्येक सेल मृत पावते का, आणि त्याच्यामध्ये पण त्याचं एनर्जी इक्वेशन आहे. किंवा जेव्हा एनर्जी शून्य होते, हार्टबीट संपतात त्यावेळेला म्हणजे त्यावेळेच आपलं आयुष्य संपलेलं असतं. आपलं आयुष्य संपलेलं असतं म्हणजे नक्की काय होतं, आपण म्हणजे कोण, आणि ते पुढे पण नंतर आपण काय होतं आपलं, हे सगळं जे आहे त्याच्यामध्ये हे आपलं जो सायन्स सॅटिस्फॅक्टरी अजून पुरेशी तिथं उत्तर देऊ शकलेलं नाहीये. माझा प्रांत हा जास्ती पेशंट्सना डायग्नोज करणं आणि पेशंटची केअर घेणं असं असतं. पण पेशंट बघताना सुद्धा मला जाणवतं की समजा एखादा अगदी डाऊन सिंड्रोमचं मूल जरी तुमच्याकडे आलं तरी डाऊन सिंड्रोमची मुलं पण सारखी नसतात. त्यांना स्वतःची बुद्धी असते, त्यांना स्वतःचं मन असतं, त्यांना स्वतःची इच्छाशक्ती असते, त्याच्यामुळे ते पण वेगळे बिहेव करतात जरी त्यांचं क्रोमोसोमल मेकअप एकच असलं तरी सुद्धा. तसंच 1-2 सिकल सेलचे जर का पेशंट आले त्यांचं म्युटेशन एकच असतं, पण कोणाला तरी ब्लड लागतं, कोणाला तरी काहीतरी त्यांच्यामध्ये गोष्टी होतात, एकामध्ये होतात दुसऱ्यामध्ये होत नाहीत. तर हे कशामुळे होतं किंवा हे सगळं याच्यामध्ये म्हणजे नक्कीच मनाचा भाग असणार आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टींचा भाग असणार आहे.
हे इंटरेस्टिंग फील्ड आहे. येस. तर व्हरायटी सगळीकडे असते आणि याच्यामध्ये म्हणजे जे आपल्याला समजत नाही ते आपल्याला मनाने जाणून घ्यायला पाहिजे एक. तर दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्याला जे बॉडीली फंक्शन्स जी आहेत सगळी ती चालू राहतात. केमिकली आपण त्यांचं त्याच्यामध्ये आपण एक्सप्लेन करतो, पण त्याच्या पलीकडे काहीतरी नक्की असतं आणि ते आपल्याला ते मान्य करायलाच पाहिजे, असणारच आहे ते. खरं. शेवटला प्रश्न की आता ही दुसऱ्या कॉन्फरन्स मध्ये तुम्ही तुमचा सहभाग सुद्धा आहे आणि तर तुम्ही एकंदरीत या कॉन्फरन्सकडे ॲज अ नेशन बिल्डिंग किंवा एक ह्युमॅनिटी या अनुषंगाने बघताना तुम्ही याच्याकडे कसं बघाल? पहिली कॉन्फरन्स भरवली त्याच्यामध्ये परदेशी लोक पण आले होते, भारतातले पण लोक होते आणि ती कॉन्फरन्स भरवणं हा एक फार मोठा कन्सेप्ट होता आणि पहिलीच होती आणि भारतातच पहिली होती. विषयच वेगळा होता. 19 साली झाली ती. आणि त्यावेळेस दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की ती कॉन्फरन्स झाली ती उत्तमच झाली. 5 वर्षामध्ये गेली, त्याच्यामध्ये सायन्समध्ये पण प्रगती झाली. आणि यावेळेची कॉन्फरन्स जी आहे त्यांनी त्याच्यावरती एक वेगळी कडी साधली आहे त्याच्यावरती. त्याच्यामध्ये पुढच्या अजून एक पुढे स्टेप गेलेली आहे. त्यावेळेला याच्यामध्ये आता लोकांचा सहभाग वाढलाय. त्याच्यानंतर एपिजेनेटिक्स सायन्सला पण अजून काही नवीन गोष्टी समजल्यात. त्याच्यामुळे पुढची पायरी आता आपण गाठतोय. आणि आपला देश म्हणजे काय, आपल्या देशाची प्रगती म्हणजे काय, आपण पर कॅपिटा इन्कम वगैरे म्हणतो, पण ते पर कॅपिटा मधला कुठला पार्ट महत्वाचा आहे? इन्कमचा पार्ट महत्वाचा आहे तर कॅपिटाचा पार्ट महत्वाचा आहे? तर कॅपिटाचा पार्ट महत्वाचा जर काय असेल, ऑब्व्हियसली प्रत्येकाची बुद्धी आणि डेव्हलपमेंट महत्वाची आहे आणि ते आपलं खरं आपण म्हणू की ते आपलं खरी संपत्ती आहे. तर ते पर कॅपिटा इन्कम पेक्षा कॅपिटाचं सुधारणं हे नक्की गर्भसंस्कारामधून साध्य होईल. आणि गर्भसंस्कार हे काही फार काय म्हणायचं रॉकेट सायन्स नाहीये. बऱ्याच ठिकाणी ते फॉलो करतात, केलं जातं, पण आता वेळ आली आपल्याकडे की त्याच्याकडे जरा जास्त डोळेसपणे पाहिजे. कारण काय की समाजामधलं स्ट्रक्चर बदलतंय. त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, प्रत्येकाच्या मोबाईलवरती व्हॉट्सअप आहे. त्याच्यावर आई मुलाला वेळ देते की नाही पुरेसा, पासनं सगळे प्रश्न चालू होतात. मूल आल्या रडण्यासाठी काय थांबवण्यासाठी काय करतो बाबा? मोबाईल खेचते हातामध्ये, दुसरे काही तुम्ही बघताय? हे याच्याकडे आपल्याला जरा बारकाईने बघायची गरज आहे. आणि गर्भसंस्कारांसारख्या या प्रकारच्या कॉन्फरन्सेस डॉक्टर्सना, केअर गिव्हर्सना आणि होणाऱ्या कपल्सना त्याच्याबद्दल जास्ती जागरूक करतायत आणि त्याचा सहभाग वाढवायची आपल्याला नक्की गरज आहे. आणि या प्रकारच्या याची नेशन बिल्डिंगसाठी अतिशय आवश्यकता आहे. छान सर, तुम्ही इथे आलात मनशक्तीच्या स्टुडिओमध्ये आणि खूप छान तुमचे विचार आणि मार्गदर्शन केलं. खूप खूप धन्यवाद. मला इथे यायला नेहमीच आनंद होतो आणि मला इथं बोलवल्याबद्दल केळकर सरांचे, आपले मनशक्तीचे मी फार आभार मानतो. येस, धन्यवाद. थँक्यू.